नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, वैवाहिक आयुष्यामध्ये नवरा बायकोंमध्ये वाद, भांडणं हे हे कोणाला चुकलेले नाही आहेत. त्यामुळे दोन वेगवेगळ्या मेंदूची लोक जेव्हा एकत्र राहतात, तेव्हा त्यांच्यामध्ये मतभेदही होतात. ते मतभेदही सॉल्व्हही होऊ शकतात. कधी-कधी मग नाहीच झालं काही, तर कायदेशीर मार्ग त्यामध्ये आपल्याला समोर दिलेले आहेत. त्यामुळे वाद होणारच नाहीत याची हमी कोणीच देऊ शकत नाही. वाद होणारच. छोटे असतील, मोठे असतील, सोडवण्याजोगे असतील. कधी-कधी घरातल्या वडीलधारींना त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन ते वाद सोडावे लागतात. कधी मित्रमंडळी ते वाद सोडवतात. कधी नवरा-बायको आपसातच ते वाद सोडवू शकतात. अशा घटनांची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येत असते. पण एखाद्या नवरा-बायकोच्या भांडणाला एवढं मोठं स्वरूप येईल आणि असं काही घडेल, याची कोणी कल्पना देखील केलेली असू शकत नाही. आता नवरा बायको यांच्यात कोणत्या कारणावरून भांडण आहे, मग त्यातून कधी कधी गुन्हे सुद्धा घडतात. आपण नेहमीच बघत आलेलो आहे. या घटनेत सुद्धा गुन्हा घडलाय, पण तो ज्या प्रकारे घडलाय आणि जे काही घडलंय ते अविश्वसनीय आहे. म्हणजे असंही कोणी करू शकतं, राग या पराकोटीला जाऊ शकतो, अशी कोणी कल्पना सुद्धा करणार नाही. मित्रांनो, झालं असं की पुण्यातील एक रहिवासी जोडपं पुण्यातील रहिवासी जोडपं पतीचं नाव शिवलाल राठोड, पत्नीचं नाव सविता राठोड. यांना 2 अपत्य, मुलगी वीरा 15 वर्षांची आणि मुलगा प्रकाश 19 वर्षांचा. आता सर्वसामान्य घरच्यांप्रमाणे यांच्यामध्ये नवरा बायकोमध्ये सुद्धा कधी कधी काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडण होत असे. शिवलाल हा एका दगडाच्या खाणीत काम करत होता आणि पत्नी घरीच असायची. मुलं आता टीनेजमध्ये आलेली, मोठी मुलं झालेली, पण यांच्यातले वाद काही संपत नव्हते. यांच्यातले छोट्या मोठ्या गोष्टींवरनं जे काही भांडणं व्हायचे ते काही सुटत नव्हते. दर 1-2 दिवसाला काही ना काही भांडण वगैरे यांच्यामध्ये असायचंच. यातच मागच्या 2-3 महिन्यांपासून मग सविता ही आपल्या दोन्ही मुलांना घेऊन, म्हणजे वीरा आणि प्रकाशला घेऊन आपल्या माहेरी गेलेली होती. हे पुण्यात राहायचे. पुण्याजवळच्याच एका दगडाच्या खाणीत शिवलाल काम करत होता. पण सविताचं माहेर हे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद हे गाव. तर ती माहेरी निघून गेली मुलांसहित या भांडणाला वैतागून. शिवलालने वाट बघितली. एक आठवडा, काही दिवस, 1 महिना, 2 महिने. जसं जसं हा काळ वाढत गेला तसं शिवलालचा राग सुद्धा वाढत गेला. कधी कधी असं होतं की असं काही पत्नी विभक्त राहू लागल्यानंतर मग पतीला किंवा पत्नीला तिला हे दोघांनाही वेगळं राहून त्यांच्यामध्ये मग आपुलकी वाढते, रिअलायझेशन होतात, विचार करायला वेळ मिळतो आणि रिअलायझेशन होऊन कधी कधी गोष्टी सॉल्व्ह सुद्धा होतात. पण या केसमध्ये उलट झालं. शिवलालचा राग हा वाढतच गेला. शिवलालचा राग वाढत गेल्यामुळे मग 2-3 दिवसापूर्वी शिवलाल हा त्याच्या सासूरवाडीत, म्हणजे सविताच्या माहेरी आणि त्याच्या सासूरवाडीत गुलबर्ग्याला गेला. गुलबर्ग्याला गेल्यानंतर तो सासूरवाडीत गेला आपल्या. तिथे पत्नी होती, 2 मुलं होती, इतर नातेवाईक सासूरवाडीतले हे सगळे होते. मग तेच चर्चेला सुरुवात झाली. चर्चेला सुरुवात झाल्यानंतर चर्चा वाढत गेली आणि चर्चेचं रूपांतर मग परत एकदा वादात झालं. आता हा वाद चालू असताना इतर जे नातेवाईक जमलेले होते त्यांनी शिवलालला समजवण्याचा प्रयत्न केला, त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. सविताला हे समजून सांगितलं की दोघांमधली भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला, कारण मुलं आता मोठी मोठी झालेली आहेत. पण दोघांचा वाद काही संपण्याचं नाव घेत नव्हता. वादावादी वाढत गेली, शब्दाने शब्द वाढला आणि शेवटी रागात येऊन शिवलालने घराचा दरवाजा बंद केला, आतून कडी लावून घेतली. आतून कडी लावून घेतल्यानंतर नातेवाईक वगैरे सगळे आधी दबकले थोडेसे की ह्यानी कडी का लावलेली आहे. आणि त्यानंतर शिवलालने जे केलं ते मला नाही वाटत याआधी अशी कुठली केस किंवा असा प्रकार काही समोर आला असेल. शिवलालने कमरेला जिलेटिनच्या कांड्या बांधलेल्या होत्या. जिलेटिन जे स्फोटात, खाणीत स्फोट करण्यासाठी जे वापरण्यात येतं, त्या जिलेटिनच्या कांड्या कमरेला बांधलेल्या होत्या. त्याने रागाच्या भरात त्या दाखवल्या सगळ्यांना आणि काही कळण्याच्या आत एका क्षणात त्याने स्विच दाबून जिलेटिनचा थेट घरात स्फोट घडवून आणला.
पत्नीसोबत असलेल्या वादावादीमुळे शिवलाल याने सासूरवाडीत जाऊन घराचा दरवाजा आत बंद करून चक्क सर्व लोक तिथे त्यावेळी होते, म्हणजे मुलगा, मुलगी, पत्नी, इतर नातेवाईक असे जवळपास 7-8 जण त्यावेळी घरामध्ये होते आणि त्यांच्या मध्यभागी उभं राहून त्याने हा जिलेटिनचा स्फोट एका क्षणात घडवून आणला. स्फोट इतका जबरदस्त होता की घराची मोडतोड तर झालीच झाली, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घरांना सुद्धा मोठे तडे गेले. या स्फोटात शिवलालच्या शरीराच्या तर अक्षरशः चिंधड्या उडून गेल्या. पण त्यासोबतच दुर्दैवाने हा स्फोट ज्यावेळी त्याने घडवला त्यावेळी त्याच्या बाजूला त्याचीच 15 वर्षाची मुलगी वीरा ही सुद्धा बसलेली होती आणि या स्फोटात तिचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला. यासोबतच मुलगा प्रकाश, पत्नी सविता आणि इतर 4 नातेवाईक हे गंभीररित्या भाजल्या गेले. जेव्हा हा स्फोट झाला, शक्तिशाली स्फोट झाला, त्यावेळी मग शेजारपाजारचे घाबरून गेले. इतका मोठा आवाज, ब्लास्टचा आवाज, सगळे लोक त्या घराकडे पळत गेले. बघितलं तर अतिशय विदारक. तुम्ही इमॅजिन करून बघा, एक व्यक्ती मानवी बॉम्ब बनवून स्वतःच्या सासूरवाडीत जातो आणि दार बंद करून घरात सगळे हजर असताना त्याचा स्फोट घडवून आणतो. त्याने हे केलं. दुर्दैवी मृत्यू त्याचा तर झालाच झाला, मुलगी सुद्धा गेली. इतर लोक गंभीररित्या भाजल्या गेले. त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसही तातडीने घटनास्थळी आली. त्यांनी सुद्धा पूर्ण पंचनामा केला, घटनेचा सर्व माहिती घेतली, तपास सुरू केलेला आहे. पण यातून एक भयंकर मोठा प्रश्न उभा राहतो. ही एक, म्हणजे याला काय म्हणावं, विकृती म्हणावी का अनावर झालेला राग म्हणावा, ते जे काय असेल ते असेल. पण एक व्यक्ती पुण्यावरनं स्फोटकं घेऊन येतो आणि असं चर्चा सुरू आहे माध्यमांमध्ये की त्याने तो पुण्यावरूनच कमरेला जिलेटिन बांधूनच निघाला होता. म्हणजे तो पूर्ण तयारीनिशी जिलेटिन आता खाणीत काम करत असल्यामुळे त्याला स्फोटकांची माहिती पहिल्यापासून असावी, पण तिथून त्याने ते जिलेटिन्स आणल्या, त्याला स्विच बसवलं, सगळं त्याचं जे काही मेकॅनिझम वायरिंग वगैरे असेल ती केली, कमरेला जिलेटिन बांधलं आणि पुण्यावरनं गुलबर्ग्यापर्यंत गेला कर्नाटकात. तिथे जाऊन त्याने हा स्फोट घडवून आणला. त्याने हा प्रवास इतकी स्फोटकं घेऊन केला कसा? सुरक्षा व्यवस्था त्यांनी कसे क्रॉस केले असतील? आता आपल्याला माहिती आहे, बसस्टँडवरती 1-2-4 सुरक्षा रक्षकांशिवाय दुसरं कोणी नसतं आपल्या इथे. पण हाच प्रश्न त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे. विमानतळावरती तर कसून चेकअप होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण रेल्वे आणि बसस्टँडमध्ये जर एखादा व्यक्ती जिलेटिन सारखं स्फोटक घेऊन इतक्या आरामात एका ठिकाणावरनं, म्हणजे आणि छोटा प्रवासही नाही, लांबचा प्रवास आहे, पुण्यावरनं कर्नाटक गुलबर्गा, हे काही जवळ नाही आहे, इतक्या दूरपर्यंत प्रवास घेऊन गेला आणि हे कृत्य त्यांनी घडवलं. कदाचित कोणत्या तरी बसस्टँडवर किंवा कुठेतरी जर तो सुरक्षा रक्षकांच्या नजरेस पडला असता किंवा त्याची तपासणी झाली असती, सुरक्षा रक्षक चोख असती व्यवस्था, तर कदाचित हा प्रकार घडला नसता. पण जे घडलं ते दुर्दैवी तर आहेच आहे, पण त्याच्यामुळे एक मोठा प्रश्न सुद्धा उभा राहिलेला आहे की खाणीतून एखादा मजूर, कामगार जिलेटिन इतक्या सहजपणे बाहेर घेऊन जातो, त्याच्याने बॉम्ब बनवतो, बॉम्ब बनवून एका शहरापासून दूरवरच्या दुसऱ्या शहरापर्यंत प्रवास करतो आणि तिथे जाऊन त्याचा स्फोटही घडवून आणतो. म्हणजे इतकं सोपं आहे आपल्या देशामध्ये स्फोटक घेऊन फिरणं, इतकं सोपं आहे. ते जिलेटिन जेव्हा तो घेऊन आला तिथे कोणाच्या लक्षात का आलं नाही, आणि इतक्या सहजासहजी खाणीतनं तो जिलेटिन घेऊन कसा आला? या सर्व प्रश्नांमुळे एकूणच सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा गंभीर बनत चाललाय, हे लक्षात येते मित्रांनो. राग कोणत्या टोकाला जाईल, काय करेल, त्याच्यातून काय अघटित घडेल, याचंच हे उदाहरण आहे. मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.